श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते. हरतालिकेप्रमाणेच ऋषी पंचमीचे सुद्धा व्रत केले जातं. ऋषी पंचमीच्या व्रताचं सुद्धा खूप महत्त्व आहे असे मानले जाते. हे व्रत केल्याने महिलांना संतती प्राप्त होते आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते. मग ही ऋषी पंचमी कधी आहे, तसेच या दिवशी पूजा कशी करावी, तसेच कोणते उपाय व सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. हिंदू धर्मात ऋषी पंचमीच्या दिवशी सप्त ऋषींची पूजा केल्याने लोकांना सुखी जीवनाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. याशिवाय घरात सुख समृद्धी राहते. हिंदू धर्मात दरवर्षी सप्त ऋषींची पूजा करण्यासाठी ऋषी पंचमीचा उपवास केला जातो. हे व्रत विशेषतः महिलांसाठी महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की हे व्रत केल्याने लोकांना संतती प्राप्त होते आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखी होते. दर महिन्याच्या भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष पंचमीला ऋषी पंचमी हा सण साजरा केला जातो. हा उत्सव गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी येतो. या सणाच्या दिवशी सप्त ऋषींप्रती आदरभाव व्यक्त केला जातो. असे मानले जाते की हे व्रत जाणून बुजून किंवा न कळत केलेल्या पापांपासून मुक्तता देते. या दिवशी गंगा स्नानालाही विशेष महत्त्व आहे. हे व्रत पुरुष आपल्या पत्नीसाठी देखील पाळू शकतात. ऋषी पंचमीच्या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, वसिष्ठ, गौतम, जमदग्नी आणि विश्वामित्र या 7 ऋषींची पूजा केली जाते. हे 7 ऋषी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातात. ते वेद आणि धार्मिक ग्रंथांचे लेखक आहेत. असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती मिळते. पंचांगानुसार यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 7 सप्टेंबरला सायंकाळी 5:37 सुरू होईल आणि 8 सप्टेंबरला सायंकाळी 7:58 समाप्त होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार ऋषी पंचमीचे व्रत हे आपल्याला 8 सप्टेंबरलाच करायचे आहे. ऋषी पंचमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे. तर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे, पण आपल्याला ते शक्य होत नाही. त्यामुळे या दिवशी आपण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकावे. तुमच्याकडे जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आंघोळ करावे. यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. तसेच यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते. तसेच आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते. त्यामुळे आपण चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून मंगच आंघोळ करायची आहे. आता या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. फक्त या दिवशी आपण काळा रंग वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी देखील काळ्या रंगाचे वस्त्र आपण हे परिधान करायचे नाही. आता या दिवशी आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाट मांडला तरी पण चालेल. आता हा पाट मांडल्यानंतर आपण त्यावरती एखादा लाल कपडा टाकायचा आहे. आता आपण एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे, अक्षता अर्पण करायची आहे. तसेच दिव्याखाली देखील थोड्याशा अखंड अक्षता ठेवायच्या आहे. त्या अक्षतांवरती देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. दिव्याला देखील फूल व्हायचं आहे. आता यानंतर आपल्याला 7 विड्याची पाने घ्यायची आहे. पाने घेतल्यानंतर ती प्रथम स्वच्छ धुवून घ्यायची आहे, स्वच्छ पुसायची आहे. आता त्यानंतर आपण 7 सुपारी घ्यायची आहे. आता या सुपारी म्हणजे 7 ऋषींचं प्रतीक आहे. आता प्रत्येक विड्याच्या पानावरती आपण थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहे. तांदूळ हे अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले नसावे. असेच तांदूळ आपल्याला या पूजेसाठी घ्यायचे आहे. आता प्रत्येक पानावरती तांदूळ अर्पण करायचा आहे. तसेच प्रत्येक पानावरती आपल्याला सुपारी ही अर्पण करायची आहे. आता जेव्हा आपण एक सुपारी ठेवतो तेव्हा आपल्याला एका ऋषींचं नाव घ्यायचं आहे. मग आपण कश्यप म्हणायचं आहे. मग त्या ऋषींची पूजा करायची आहे, त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपण 7 सुपाऱ्या ठेवायच्या आहे आणि 7 नावे घ्यायची आहे. आता नावे कोणती ही तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा लिहून घेतली तरी पण चालेल. आता या दिवशी आपल्याला ऋषी पंचमीची कथा देखील ऐकायची आहे किंवा तुम्हाला म्हणणे शक्य असेल तर आवर्जून म्हणू देखील शकता. या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. मग अगदी तुम्ही सकाळी उपवास करायचा आहे आणि हा उपवास संध्याकाळी सोडला जातो. ऋषी पंचमीच्या दिवशी ऋषी पंचमीची भाजी ही बनवली जाते. आता ही भाजी कशी बनवावी याचे यूट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत. तुम्हाला एखादा व्हिडिओ मिळून जाईल.
मग तशा प्रकारे तुम्ही ती ऋषी पंचमीची भाजी ही बनवू शकता। काही ठिकाणी ऋषी पंचमीच्या दिवशी फक्त फळे खाऊनच हा उपवास केला जातो। आता तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हा उपवास करू शकता। पण आपल्याला मासिक धर्म येत असेल, मासिक धर्मामध्ये आपल्याकडून भरपूर चुका या होऊन जातात, तर या चुकांची माफी मिळावी यासाठी ऋषी पंचमीचे व्रत केले जाते। आपल्याला मासिक धर्म असला तरी आपल्याला कधी कधी चुकून आपण एखाद्या गोष्टीला हात लावतो किंवा आपल्याकडून पावित्र्य राखलं जात नाही, त्यासाठी ऋषी पंचमीचं व्रत हे केलं जातं। आता भरपूर जणांचा यावरती विश्वास असेल किंवा काहींचा विश्वास देखील नसेल, पण ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे। तुम्हाला जर वाटले तर तुम्ही ऋषी पंचमीचे व्रत हे करू शकता। उपवास करणे शक्य नसेल तर तुम्ही फक्त पूजा मांडली आणि कथा ऐकली तरी पण चालेल। आता आपण ऋषी पंचमीची कथा काय आहे ती बघूया। एका ऋषीश्वरानं तुमची कहाणी, आटपाट नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता। एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली, विटाळ तसंच घरात कालवला। त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला। त्या बाईला कुत्रीचा जन्म आला। देवीची करणी दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती। तो मोठा धार्मिक होता, देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आपल्या ब्राह्मणांचा समाचार घेई। एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं। बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर। ती मोठी पतिव्रता होती, तिनं 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला। इतक्यात काय चमत्कार झाला, खिरीचं भांडं उघडं होतं, त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं। हे त्या कुत्रीनं पाहिलं, मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील, मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल, म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली। ब्राह्मणाच्या बायकोला राग आला, तिनं जळत कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कमरेत मारलं। तो स्वयंपाक टाकून दिला, पुन्हा स्वयंपाक केला। ब्राह्मणानं जेवू घातलं, कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही। सारा दिवस उपवास घडला। रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली। बैलानं तिला कारण विचारलं, तशी ती म्हणाली, मी उपाशी आहे, आज मला अन्न नाही, पाणी नाही, खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं, ते माझ्या दृष्टीस पडलं, ब्राह्मण मरतील म्हणून मी त्या पातेल्यात जाऊन शिवले। माझ्या सुनेला राग आला, तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली, माझं सारं अंग दुखत आहे, याला मी काय करू। बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलंस, त्याचा संपर्क मला झाला, त्या दोषानं मी बैल झालो। आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं, मी देखील आज उपाशीच आहे, त्याचं श्राद्ध फुकट गेलं। हे भाषण मुलानं ऐकलं, लागलाच उठून बाहेर आला, बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं। मनातून फार दुःखी झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला, तिथं ऋषींचा मेळा पाहिला, त्यांना साष्टांग नमस्कार घातला। ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस। मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे, त्यांना मोक्ष कसा मिळेल, या चिंतेत मी पडलो आहे, कृपा करून मला उपाय सांगा। तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमीचं व्रत कर। ते व्रत कसं करावं, भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतील पंचमी येते, त्या दिवशी काय करावं, ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्टानं दंतधावन करावं, आवळ काठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसांना लावावं, मग अंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी, असं 7 वर्ष करावं, शेवटी उद्यापन करावं। या व्रतानं काय होतं, रजस्वल दोष नाहीसा होतो, पापांपासून मुक्तता होते, नाना तीर्थाच्या स्नानांचं पुण्य लागतं, नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनीच्छिल कार्य होतं। मुलाने ते व्रत केलं, त्याचं पुण्य आई बापाला दिलं, त्या पुण्यानं काय झालं, रजोदोष नाहीसा झाला, आकाशातून विमान उतरलं, बैल होता तो सुंदर पुरुष झाला, कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली, दोघं विमानात बसून स्वर्गास गेले, मुलाचा हेतू पूर्ण झाला। तसा तुमचा आमचा हो, ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो। आता या ऋषी पंचमीची उत्तर पूजा कशी करावी, तर आपण ज्या काही सुपाऱ्या वापरल्या होत्या त्या सुपाऱ्या आपल्याला परत कुठेही वापरायच्या नाही। तुम्ही त्या सुपाऱ्या निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या तरी पण चालतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।